ते सकाळच्या या फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आपण राज्यभरातले अपडेट्स घेत आहोत। राज्यभरातले आमचे सर्व आवृत्त्यांचे संपादक आमच्या सोबत आहेत, सिनियर सहकारी आमच्या सोबत आहेत आणि ते हे आपल्याला हे सगळे अपडेट देत आहेत। राज्यातल्या ज्या लक्षवेधी लढती आहेत त्याच्यामध्ये एक साताऱ्याची जी आहे ती एक लक्षवेधी लढत आहे। उदयनराजे तिथं लढतीमध्ये मैदानामध्ये आहेत, त्यांचं काय चाललंय, काय आकडे आहेत, आपण जरा आमचे राजेश सोळसकर आहेत साताऱ्याचे प्रतिनिधी त्यांना विचारूया। राजेश। श्रीरंग सर नमस्कार। सातारा लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आघाडीवर आहेत। शेवटचे अपडेट माझ्या हाती आलं तेव्हा उदयनराजे यांना 97,767 मते मिळालेली होती। त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना 76,481 मते मिळालेली होती। म्हणजे 17,286 मतांनी उदयनराजे आघाडीवर होते आणि हे जे त्यांनी आतापर्यंत जे मताधिक्य घेतलेले आहे ते त्यांच्या उमेदवारीला साजेस असं नाही। आतापर्यंत आलेले हे निकाल अपेक्षेप्रमाणेच आहेत। यावेळी उदयनराजेंना जास्त मताधिक्य मिळणार नाही असा एक अंदाज आधीपासूनच वर्तवण्यात येत होता आणि तो खरा ठरतोय असं दिसतंय। या पद्धतीनेच आतापर्यंत आलेल्या फेऱ्यानुसार 10 ते 15 हजारांचा फरक दोघांच्या मतांमध्ये राहिलेला आहे आणि शेवटपर्यंत हे चित्र असंच राहील असा एक अंदाज व्यक्त केला जातोय आणि कदाचित 25 ते 30 हजारांच्या मताधिक्याने उदयनराजे विजयी होतील असं आतापर्यंतच्या निकालावरून दिसतंय। श्रीरंग बरोबर। त्यावेळी उदयनराजेंची ही लढाई त्यांना काही फार सोपी राहिलेली नाही या निवडणुकीची, असं या मतदानाचे जे आकडे येत आहेत त्याच्यावरून आपल्याला दिसते। आपल्याकडे आणखी एक चर्चेतला मतदारसंघ आहे जो नगर, जिथे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि तो राज्याच्या चर्चेचा विषय ठरला, कारण राज्याचे जे विरोधी पक्ष नेते आहेत काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील यांचे ते चिरंजीव आहेत, त्यांच्या पक्ष प्रवेशाने मोठा धुराळा उडाला होता। ती काय परिस्थिती आपल्याकडे बाळ बोठे आमचे तिथे नगरचे संपादक आहेत। बाळ बोठे सर। श्रीरंग सर, नगरचा मतदारसंघ खूप चर्चेत झालेली गोष्ट खूप खरी आहे। त्याचं कारण असं की राधाकृष्ण विखे पाटलांचा मुलगा राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसचे एक मोठे वजनदार नेते महाराष्ट्रातले होते आणि त्यांचा मुलगा अचानकपणे काँग्रेसची उमेदवारी मागितली, त्यांना उमेदवारी नाही मिळाली। मग राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्याय पाहिला, तोही सक्सेस नाही झाला। शेवटी त्यांनी भाजपत प्रवेश केला आणि विखे पाटलांनी जाहीरपणे सांगितलं होतं की माझा मुलगा माझा ऐकत नाही, त्यामुळे कोणत्या परिस्थितीमध्ये तिकडे चाललाय आणि माझी अडचण आहे। विखे पाटलांना सुद्धा काही काळ त्यांची मुदत जेव्हा घोषित झाली त्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू झाली, त्यावेळेस त्यांनी काही दिवस पहिल्यांदा काही भूमिका घेतली नाही, पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की एकटा मुलगा काही सगळं शिवधनुष्य बोलू शकत नाही, म्हणून विखे पाटलांनी पहिल्यांदा गुप्त पद्धतीने मदत करायला सुरुवात केली, नंतर काही गुप्त बैठक घेतल्या आणि पुढच्या काळात त्यांना डायरेक्टली ओपन व्हावं लागलं आणि त्यांनी उघडपणे प्रचार केला। सुजय विखे पाटील यांच्या आई शालिनीताई विखे पाटील ह्या झेडपीच्या अध्यक्ष आहेत, त्यांनी सुद्धा काही उघडपणे बैठका घेतल्या। अशा पद्धतीनं काँग्रेसची आई वडील आणि आजोबा बाळासाहेब विखे पाटील असे एक नेटवर्क आहे त्या 2 पिढ्याचं सुजय विखे पाटलांना भेटलं होतं आणि त्या नेटवर्कचा खूप चांगल्या पद्धतीने खूप वापर केला आणि तो वापर त्यांच्या उपयोगात आलेला आहे। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रीय उमेदवार संग्राम जगताप यांना फक्त 22 दिवसांचा कालावधी मिळाला, कारण त्यांना ही उमेदवारी करायची माहीत नव्हती। अचानक त्यांना सांगण्यात आलं, 22 दिवसामध्ये त्यांनी अख्खा मतदारसंघ पिंजून काढून इलेक्शन तुल्यबळ केलं होतं, चर्चेत इलेक्शन आणली होती, परंतु मतदानाचे आकडे पाहतात आता 6व्या फेरीअखेर सुजय विखे पाटील हे 74,640 मतांनी आघाडीवर आहेत। म्हणजे याचा अर्थ असा की आता अजून एकंदर 23 फेऱ्या नगरच्या मतदारसंघामध्ये आहेत आणि मला असं वाटतं की 1.5 ते 2 लाखांनी सुजय विखे पाटील हे विजय होतील या निवडणुकीमध्ये। श्रीराम सर। बरोबर, म्हणजे सुजय पाटील अपेक्षेप्रमाणे आघाडीवर येत असं दिसतंय। आणि बाळ बोठे सर, शिर्डीतलं काय चित्र आहे तिथं? भाऊसाहेब कांबळे, सदाशिव लोखंडे, कोण पुढे आहे कोण माग आहे? श्रीरंग सर, नगरची निवडणूक 23 तारखेला झाली आणि 29 तारखेला शिर्डीचं इलेक्शन होतं। शिर्डी हा राखीव मतदारसंघ आहे, तिथे विद्यमान खासदार शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांच्या विरुद्ध भाऊसाहेब कांबळे काँग्रेसचे उमेदवार अशी लढत होती। 23 तारखेपर्यंत या मतदारसंघात शुकशुकाट होता, कोणत्याही तालुक्यात कोणत्याही मोठ्या गावात सभा नव्हती, रॅली नव्हती, काही नव्हती, कारण विखेंचं जर सगळं प्राबल्य त्यांनी इकडे वापरलं दक्षिण जिल्ह्यामध्ये नगर मतदारसंघामध्ये, त्यामुळे तिकडे थोरातही शांत होते आणि विखे आणि थोरातांचा हा संघर्ष त्या शिर्डीमध्ये उफळ आला शेवटच्या आठवड्यामध्ये आणि ही निवडणूक लोखंडे आणि कांबळे यांच्याऐवजी विखे आणि थोरात यांचीच इलेक्शन होते चालू आहे काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती। खूप दोन्ही विखे आणि थोरातांनी खूप ताकद लावून हे इलेक्शन केलं, त्यामुळे हा मतदारसंघ नगर इतकाच चर्चेत शेवटच्या आठवड्यामध्ये आला असं मी म्हणेन। आणि लोकांनी मात्र लोखंडांची तक्रार होती, लोखंडे 3 वेळा आमदार होते जामखेड मतदारसंघाचे, जामखेड मतदारसंघ हाही राखीव होता, इथं ते आमदार 3 वेळा होते
आणि मागच्या वेळेला मोदी लाटेमध्ये ते अवघ्या 17 दिवसात खासदार झाले. यावेळी तशीच परिस्थिती होती, कारण लोखंडे मुंबईत राहतात आणि ते आपल्या मतदारसंघात येत नाहीत. कित्येक तालुक्यात ते गेले नाहीत कोणत्या गावामध्ये, अशी परिस्थिती होती. त्याच्यावर कॉमन तक्रार होती, खासदार दिसलेच नाही आम्हाला, खासदार दाखवा, लाखाचं बक्षीस मिळवा, अशा अनेक घोषणा त्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी केल्या होत्या. आणि सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात भाऊसाहेब कांबळे जे होते, ते श्रीरामपूर तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत. श्रीरामपूर तालुक्याचा हा मतदारसंघही विधानसभेचा राखीव आहे. आणि या मतदारसंघात त्यांना अचानक थोरातांनी विखेंचे समर्थक असलेल्या भाऊसाहेब कांबळेंना एका रात्रीतून तिकीट दिल्लीतून आणलं आणि त्यांना उभं केलं. एका अर्थानं हा विखेंना शह दिला होता असं मानलं जात होतं. परंतु विखे पाटलांची यंत्रणा खूप सक्रिय झाली शेवटच्या 2 दिवसामध्ये आणि भाऊसाहेब कांबळे आणि लोखंडे अशी ही लढत खूप गाजन असं वाटत होतं. परंतु कांबळेंना लोकांनी फार स्वीकारलं दिसत नाही, कारण ते एकाच मतदारसंघावरचे प्रतिनिधी होते. लोखंडे जरी मतदारसंघात आले नसले तरी ते या लढतीचे खासदार होते पहिले, त्यामुळे त्यांचा होल्ड त्या मतदारसंघात कायम राहिला. विखे पाटलांची रसद त्यांना मिळाली, मोदींची लाट अजूनही होती, त्याचाही फायदा त्यांना मिळतोय. आणि चौथ्या फेरीअखेर सदाशिव लोखंडे शिवसेना हे शिर्डी मतदारसंघातून 29,556 सुमारे 30 मतांनी अगोदर आहेत. मला असं वाटतं की त्या मतदारसंघात 21 फेऱ्या आहेत शिर्डीमध्ये, अजून हा आकडा वाढत जाऊन साधारण 1,00,000 मतांनी ते विजय होतील असा अंदाज आहे. श्रीरंग सर. ओके, आता आपण पश्चिम महाराष्ट्राकडून आपण जरा मराठवाड्याकडे जाऊ. मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती आहे? कारण मराठवाड्याची जी निवडणूक आहे, औरंगाबादमध्ये MIM असो किंवा जालन्यामध्ये रावसाहेब दानवे असो, बीडमध्ये प्रीतम मुंडे असो, हे जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या मतदारसंघांमध्ये त्यांच्या मतमोजणीचे आकडे काय आहेत, काय लढाई आहे? आपल्याकडे शेखलाल शेख आपले तिथले प्रतिनिधी आहेत, सहकारी आहेत. शेखलाल, काय अपडेट आहे? मराठवाड्यामध्ये सगळ्यात लोकांचं लागलं होतं ते औरंगाबाद आणि बीड लोकसभा मतदारसंघामध्ये. सध्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये जर बघितलं तर आपण अतिशय काट्याची आणि अटीतटीची लढत आहे आणि इथं धक्कादायक निकाल लागेल अशी शक्यता सध्या आहे. इथं MIM आणि वंचित आघाडीचे जे उमेदवार आहेत, आमदार इम्तियाज जलील, हे सध्या 6वी फेरी झालेली आहे औरंगाबादमध्ये आणि 6व्या फेरी अखेर इम्तियाज जलील हे 8,636 मतांनी आघाडीवर आहेत. आणि जे विद्यमान 4 वेळेस निवडून आलेले खासदार आहेत चंद्रकांत खैरे, हे सध्या 3ऱ्या स्थानावर आहेत आणि अपक्ष जे आहेत हर्षवर्धन जाधव हे 2ऱ्या स्थानी सुरू आहेत. या सर्व घडामोडीमध्ये जर विचार केला तर त्याच्यामध्ये असं दिसतंय की चंद्रकांत खैरे यांनी आरोप केला होता की भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत रावसाहेब दानवे यांनी जावयाला मदत केलेली आहे. आणि असंच काहीतरी हे आकडेवारीवरून सध्या तरी दिसतंय, कारण जी लढत आहे ती इम्तियाज जलील आणि हर्षवर्धन जाधव यांच्यामध्ये सुरू आहेत. 6 फेऱ्या झालेल्या आहेत आणि सुरुवातीपासून पहिल्या फेरीपासून या दोघांमध्ये अटीतटीची लढत आहे. आणि 4थ्या फेरीचा जर विचार केला तर 4थ्या फेरीमध्ये हर्षवर्धन जाधव जे आहेत अपक्ष उमेदवार ते इम्तियाज जलील यांच्या पुढे सुद्धा गेले होते. मात्र आता 6वी फेरी झालेली आहे आणि 6व्या फेरी अखेर इम्तियाज जलील हे 8,636 मतांनी पुढे गेले आहेत. आणि एक राज्यामध्ये सगळ्यात जास्त लक्ष जे लागलं होतं ते बीड लोकसभा मतदारसंघाकडे. तर बीड लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर तिथे बजरंग सोनवणे जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, यांच्या विरोधात भाजपच्या प्रीतम मुंडे या 49,500 मतांनी सध्या तरी पुढे आहेत. इथे 7वी फेरी झालेली आहे आणि एकंदरीत जर कल बघितला तर प्रीतम मुंडे यांची जी लीड आहे ती सध्या तरी तिथे वाढताना दिसते आहे. ती काही लीड काही कमी होईल असं काही सध्या तरी अंदाज नाही. लातूरमध्ये जर विचार केला तर लातूरमध्ये भाजपचे सुधाकर शृंगारे आहेत, ते 12व्या फेरी अखेर 87,502 मतं घेऊन पुढे आहेत. तर काँग्रेसचे मच्छिंद्र कामत जे आहेत ते 43,080 मतं त्यांनी घेतलेली आहेत. तर इथं वंचित आघाडीचे जे आहेत रामराव गारकर यांनी 15,510 मतं घेतलेली आहेत. इथेही भाजपचा उमेदवार जो काही पुढे आहे. उस्मानाबादचा जर विचार केला तर उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर हे 4थ्या फेरी अखेर 24,645 मतांनी पुढे आहेत. तर यानंतर जालन्याचा जर विचार केला तर तिथं जालन्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे विलास अवताडे यांच्यामध्ये लढत आहेत. तर इथे विचार केला तर रावसाहेब दानवे जे आहेत भाजपचे तर ते पुढे आहेत. श्रीरंग सर. ओके, आणि आपल्या सोबत दयानंद माने आहेत नांदेडवर. त्यांचं नांदेड, हिंगोली आणि परभणी या मतदारसंघांमधलं निकालाचे काय अपडेट्स आहेत? दयानंद माने. श्रीरंगजी, मगा सांगितल्याप्रमाणे अशोकराव चव्हाण 81,000 मतांनी पिछाडीवर आहेत वगैरे, परंतु प्रशासनानं जी माहिती मीडिया प्रतिनिधींना द्यायला पाहिजे होते त्याच्यामध्ये काहीतरी गोंधळ झालेला होता, त्यामुळे तो खूप लीड मोठ्या प्रमाणामध्ये पिछाडीचं सांगितलं जात होतं. आता मात्र त्यांनी 3री फेरीच झालेल्याचं जाहीर केलेलं आहे आणि 3ऱ्या फेरी अखेर चिखलीकरांना 1,34,000 मतं
अशोकराव चव्हाणांना 1,16,000 मतं आणि वंचित आघाडीचे यशपाल भिंगे यांना 44,000 मतं पडलेली आहेत. त्यामुळं चिखलीकरांचं जे मताधिक्य आहे ते 18,580 मतांनी ते आघाडीवर आहेत आणि अशोक चव्हाण हे पिछाडीवर आहेत. तर हे नांदेड लोकसभा मतदारसंघाचं. परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये 4 फेऱ्या झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये विद्यमान खासदार शिवसेनेचे जे आहेत ते संजय जाधव हे जवळपास 12,669 मतांनी आघाडीवर आहेत आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये हेमंत पाटील शिवसेनेचे विद्यमान आमदार त्या ठिकाणी 26,552 मतांनी आघाडीवर आहेत. मात्र अधिकृत अशी घोषणा त्या ठिकाणी झालेली नाही. श्रेयंगजी, या ठिकाणी मला सांगायला हे वाटतं की अशोक चव्हाण हे तरीही या काट्याच्या लढतीमध्ये भाजपच्या जे प्रताप पाटील चिखलीकर आहेत यांच्यापेक्षा अजूनही मागेच आहेत आणि खूप चुरशीची लढत या तिन्ही मतदारसंघामध्ये या ठिकाणी होताना दिसते आहे. आपल्याला सर्वांना माहिती असेल की अशोक चव्हाण हा काँग्रेसचा राज्यातला एक महत्वाचा चेहरा आहे आणि फक्त मराठवाडाच नव्हे तर राज्याच्या दृष्टिकोनातून नांदेड लोकसभेच्या मतदारसंघाच्या निकालाकडे पाहिलं जात आहे आणि या निकालामध्ये ते पिछाडीवर आहेत. खरं म्हणजे आगामी राजकारणामध्ये त्यांना केंद्राच्या राजकारणामध्ये जायचं नव्हतं, मात्र पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यामुळे त्यांना ही लोकसभा निवडणूक लढवावी लागत होती आणि शेजारच्या मतदारसंघामध्ये राजीव सातव यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. मात्र अशोक चव्हाणांना मात्र नांदेडमधून लोकसभा लढवावी लागली आणि आता ते पिछाडीवर आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये गेल्या वेळी हिंगोली आणि नांदेड या 2 जागा काँग्रेसने राखल्या होत्या. आता त्या दोन्ही जागा सुटताना दिसत आहेत. ओके दयानंदजी, म्हणजे याचा अर्थ राज्याचं लक्ष ज्याच्याकडे लागले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत अशोक चव्हाण आणि हा कदाचित धक्कादायक आकडेवारी असू शकते कारण ते पिछाडीवर आहेत असं दयानंदजी म्हणतात. आपण जरा विदर्भाकडे जाऊ आणि विदर्भामधून नागपूरचे संपादक शैलेश पांडे सर आपल्या सोबत आहेत, त्याचबरोबर अकोल्याचे संपादक संदीप भामरे आहेत. नागपूरमधून रामटेक, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ आणि अमरावती या मतदारसंघांचं काय अपडेट आहे शैलेश पांडे सर? या आमच्या 8 मतदारसंघांपैकी फक्त रामटेकचा जर विचार केला तर त्याचीच फक्त पहिल्या फेरीनंतर तिथे ईव्हीएम मध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड आलेला आहे, त्यामुळे तिथला काउंटिंग जरा थांबला आहे, त्याचा पेस कमी झाला आहे, तिथे जरा वादावादी पण सुरू आहे. पण बाकी सगळ्या 7 जागा पाहिल्या तर त्याच्यामध्ये भाजप किंवा शिवसेनेचे उमेदवार पुढे आहेत. त्याच्यात चंद्रपूरमध्ये गृहराज्यमंत्री जे आहेत हंसराज अहिर ते दुसऱ्या फेरी अखेर 3-3.5 हजार मतांनी पुढे आहेत. थोडं इथे नेक टू नेक लढाई दिसते आहे. काही वेळा ते 1100 मतांनी पुढे होते मध्ये. अमरावतीमध्ये पण थोडं फ्लक्च्युएशन होत आहे, पण शिवसेनेचे आनंदराव अडसूळ जे आहेत ते 6,000 मतांनी पुढे आहेत. अकोल्यामध्ये धोत्रेंनी अपेक्षेप्रमाणे निर्णायक लीड घेतलेला दिसतो, त्याची कारण भारंबे सर सांगतील आपल्याला. वर्ध्यामध्ये रामदास तडस जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांनी चारुलता टोकस यांच्या विरोधात 10,000 मतांची आघाडी घेतलेली आहे. नागपूरमध्ये गडकरींनी दुसऱ्या फेरी अखेर जवळजवळ 35,000 मतांची आघाडी घेतलेली आहे. म्हणजे गडकरींच्या बाबतच्या स्पेक्युलेशन्सचा मगाशी जो उल्लेख केला तर ते दुसऱ्याच फेरी अखेर त्यांनी मोठी निर्णायक आघाडी घेतलेली आहे. त्यातला आणखी एक अनपेक्षित जे दिसत आहे ते भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये भाजपचे जे सुनील मेंढे नावाचे उमेदवार आहेत ते 22,000 मतांनी पुढे आहेत. म्हणजे खरं म्हणजे ही सीट इथे तुल्यबळ लढत होईल असं दिसत होतं, पण एक अंडर करंट म्हणू किंवा बालाकोटचा परिणाम म्हणून जो काय असेल तो आहे आणि तो मेंढेंच्या बाजूने त्याचा कल जातोय असं दिसत आहे. यवतमाळमध्ये पण काट्याची लढत होईल असं सांगितलं जात होतं, पण 14,000 तिथल्या शिवसेनेच्या उमेदवार ज्या आहेत भावना गवळी त्या पुढे आहेत. गडचिरोलीमध्ये पण चांगली टक्कर होईल असं दिसत होतं, पण दुसऱ्या फेरी अखेर तिथे पण 12,000 अशोक नेते जे भाजपचे उमेदवार आहेत ते पुढे आहेत. विदर्भाबद्दल एक आणखी सांगता येईल की विदर्भामध्ये अशी परिस्थिती होती काही दिवसांपूर्वी मतदान झाल्यानंतर की शिवसेनेच्या विद्यमान 4 जागांपैकी एकही जागा शिवसेनेला कदाचित राखता येणार नाही. पण आता असं दिसत आहे की शिवसेनेचे जे 4 उमेदवार आहेत त्यापैकी जवळजवळ सगळेच म्हणजे
सगळेच आघाडीवर आहेत, कमी जास्त का होईना. रामटेकला पण आता मतमोजणी थांबली असली तरी कृपाल तुमाने जे आज शिवसेनेचे उमेदवार ते 6,000 मतांनी पहिल्या फेरीअखेर आघाडीवरच होते. तर शिवसेनेला भाजपचा सपोर्ट विदर्भात म्हणजे शिवसेनेची स्वतःची फार मोठी ताकद नसताना सुद्धा तो मोठ्या प्रमाणात कामी आलेला आहे असा त्याचा अर्थ आहे. मागच्या 2014च्या इलेक्शनमध्ये विदर्भातल्या 10 पैकी 10 जागा शिवसेना आणि भाजपने जिंकल्या होत्या. 4 शिवसेनेला आणि 6 भाजपला मिळाल्या होत्या. त्यात खूप मोठा बदल होईल असं वाटत नाही. म्हणजे आत्ताचा सध्याचा ट्रेंड तो बऱ्यापैकी सेट झालेला दिसतो आणि बघूया पुढचे राऊंड्स काय म्हणतात. थँक्यू. ओके, शैलेश सर, संदीप भारंबे आपल्या सोबत आहेत, अकोल्याचे संपादक. अकोला आणि बुलढाण्याची काय अपडेट काय आहे संदीप? अकोला आणि बुलढाणा दोन्ही मतदारसंघ 3 लोकसभा मतदारसंघात त्यांनी जे रिझल्ट दिले त्याच पद्धतीचे आहेत. आता पांडे सरांनी जे म्हटलं आहे की शिवसेनेच्या संदर्भात जे उमेदवार होते त्यांच्या संदर्भात प्रचंड नाराजी होती. म्हणजे वराडाचा जर विचार केला तर तिन्ही जे खासदार होते त्यांच्या विरोधात प्रचंड नाराजी होती. तरीही मोदी जरुरी आहे शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी तो जो एक प्रचार केला की मोदी जरुरी आहे, हे मजबुरी आहे, आणि तो जो त्या उमेदवार होता हा उमेदवार म्हणजे मजबुरी आहे आणि मोदीच जरुरी आहे अशा पद्धतीनं प्रचार करून ते केलं. ते त्याच्यामुळे हे यश दिसते. दुसरं म्हणजे वंचित बहुजन आघाडी हा फॅक्टर आपण विचारातून घेतलाच पाहिजे. म्हणजे इथं प्रकाश आंबेडकर अकोल्यात 2ऱ्या स्थानावर आहेत आणि बऱ्यापैकी खास करून त्यांनी बुलढाण्यामध्ये ते विजय शिंगणेंना पाडण्याचं काम आणि वाशिममध्ये पण माणिकराव ठाकरेंना पिछाडीवर नेण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीच्या यांनी जी खूप प्रमाणात मतं घेतल्या. जवळपास 36,000 तिकडे आणि 20,000 36,000 बुलढाण्यात, साधारण 20,000 अमरावती याच्यामध्ये आपल्या यवतमाळ वाशिम मध्ये, आणि इथं पण 2 नंबरवर प्रकाश आंबेडकर आहेत. तर हे जे डिवायडेशन झालेलं आहे मतांचं ते परत यावेळेसही तसंच युतीच्या पथ्यावर पडलेलं आहे आणि तिन्ही ठिकाणचे खासदार जवळपास कायम राहतील अशी सिच्युएशन आहे. धोत्रेंनी अकोल्यामध्ये 60,000 मतांनी आघाडी घेतली आहे, त्यामुळे त्यांचा विजय निश्चितच आहे. आणि हा पहिल्यापासूनच मानला जात होता की एक वेळा म्हणजे अशी चर्चा होती की एक वेळ मोदी पडू शकतात निवडणुकीत, पण संजय धोत्रे नाही पडू शकत. तर ते होताना दिसत आहे. प्रतापराव जाधव हे एक्झिट पोलमध्ये पराभूत होतील असं व्यक्त केलं जात होतं, पण आज 35,000 मतांनी त्यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे ही निर्णायक राहण्याची शक्यता आहे आणि भावना गवळींची आघाडी जवळपास 16,000च्या वरती दिसते आहे. त्यामुळे तिन्ही खासदार ते कायम राहतील अशी सिच्युएशन सध्या तरी आहे माझ्याकडून. ओके संदीप, हा बोला. मला याला जोडून असं सांगायचं होतं की बोला. वंचित बहुजन आघाडीचा विदर्भात फारसा प्रभाव पडणार नाही अकोल्याच्या बाहेर अशी जी अपेक्षा होती, तसं ती अपेक्षा फोल ठरलेली आहे. अमरावती म्हणजे अकोला बुलढाण्यामध्ये तर आहेच, पण याच्याशिवाय अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि काही प्रमाणात अगदी गडचिरोली पर्यंत सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला आता मिळत असलेली मतं ही शिवसेना किंवा भाजपचा जो उमेदवार आणि काँग्रेसचा किंवा एनसीपीचा उमेदवार यांच्यामधला जो डिफरन्स आहे त्याच्या जवळपास जाणारी आहे. म्हणजे मागच्या वेळेसारखं इथे थेट तिरंगी लढती नसल्या तरी वंचित बहुजन आघाडी ही काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या हिताच्या आड कशी येते आहे हे आपल्याला याच्यामधून दिसत आहे. मला वाटतं महाराष्ट्रात इतरत्र सुद्धा हा ट्रेंड इतरत्र बरोबर आहे. सोलापुरात सुद्धा तोच ट्रेंड आहे. नांदेडमध्ये पण तसंच आहे. 3ऱ्या वंचित आघाडीच्या उमेदवाराला जवळपास 44,000 मतं पडलेली आहेत आणि अशोक चव्हाणांची आघाडी 18,000 आहे. बरोबर. शैलेश सर, आपण अभय दिवाणजी आहेत आपल्यासोबत, आणि जसं बाळासाहेबांचं, आंबेडकरांचं, त्यांचा वंचित बहुजन जो पक्ष आहे या निवडणुकीत खूप चर्चेत आला आणि त्यांच्यावर आरोपही झाले की हे आमची मतं खात आहेत. काँग्रेस आणि आघाडीच्या नेत्यांनी आरोप केला आणि विदर्भात असं वाटत होतं, म्हणजे अजून तरी आतापर्यंत जे कल हातात आले, एक अंदाज असा होता, अंदाज असे व्यक्त केले जात होते की काँग्रेस आघाडीला तिथं जागा मिळतील, त्यांच्याकडे कल वाढला जाईल, भाजप शिवसेना जरा पिछाडीवर जाईल असं वाटत होतं. आता हाती आलंय तोपर्यंत तरी की काँग्रेस आघाडीपेक्षा शिवसेना आणि भाजपला फायदा मिळताना दिसतोय आणि त्याच्यात वंचित बहुजन आघाडीचा मोठा वाटा आहे असं चित्र सध्या तरी दिसतंय. ते सोलापूर मधून सुद्धा प्रकाश आंबेडकर उभे आहेत, रिंगणात आहेत. तिथले काय अपडेट्स आहेत अभय दिवाणी? पांडेसर म्हणले तशा पद्धतीने सोलापुरात वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर जेव्हा उभारले तेव्हा भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुतीची ही बी टीम आहे असा आरोप झाला.
आणि तो इथं सोलापुरात मात्र खरा ठरतोय. कारण वंचित आघाडीचे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना 40,000 मतं आता मिळालेले आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे 39,350 मतांनी आघाडीवर आहेत. म्हणजे हे जर आकडे बघितले तर सुशीलकुमार शिंदेना पाडण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ही कारणीभूत ठरल्याचं या ठिकाणी अगदी स्पष्ट चित्र दिसतंय. सुरुवातीपासूनच पोस्टल मतं जर सोडली, पोस्टल मतात सुशीलकुमार शिंदे आघाडीवर होते, पण नंतर पहिल्या फेरीपासूनच डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे 1500, 2000, 4000, 8000, 10,000 असं करत करत आता 39,350 मतांनी आघाडीवर आहेत सोलापुरातून. सुशीलकुमार शिंदेचा पराभव होणं म्हणजे मागच्या वेळेस मोदी लाट म्हणून या ठिकाणी ऍडव्होकेट शरद बनसोडे निवडून आले होते, पण आत्ताची ही मोदी लाट अशी काही सोलापुरात दिसत नव्हती, पण सुप्त लाट होती, अंडर करंट मोदी होते. आणि सोलापुरात जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे एका मठाचे मठाधीश आहेत आणि त्यांचा काहीच पॉलिटिकल बॅकग्राऊंड काहीच नाहीये. शिक्षण क्षेत्रात त्यांचं काम आहे, ते शिक्षण संस्था चालवतात आणि महाराज आहेत ते आशीर्वचन देत फिरतात. परंतु राजकारणात त्यांना आणून विजयकुमार देशमुख हे पालकमंत्री त्यांनी एक खेळी केली की राजकारणात त्यांना आणून लिंगायत मतं मोठ्या प्रमाणात स्वतःकडे खेचली आणि 4 लाख जवळपास सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हणजे लोकसभा मतदारसंघात लिंगायत मत आहेत. लिंगायत, पद्मशाली, उच्चवर्गीय अशी सगळी वर्णीय लोक मतं त्यांच्याकडे खेचली गेली. त्याचा परिपाक आता असा दिसतोय की सुशीलकुमार शिंदेना फटका बसलेला आहे. खुल्या जागेवरनं सुशीलकुमार शिंदेनी विजयी खेचून आणली होती, एक काळ तसा होता. पण आज मात्र आणि हे एक सोलापूरचं वैशिष्ट्य आहे की जेव्हा जेव्हा तिरंगी लढत झालेली आहे, मागच्या वेळेस सुद्धा लिंगराज वल्ल्याळ भारतीय जनता पक्षाकडून निवडून आले होते, त्यावेळेस जनता दलाकडून रवी पाटील उभारले होते, ते लिंगायत समाजाचे होते, त्यांनी लिंगायत समाजाची मोठी मतं खेचली होती, ते 2 नंबरला होते. आणि काँग्रेसचे धर्मण्णा साधुल हे 3 नंबरला होते, त्यावेळेस 15,000 मतांनी वल्ल्याळ विजयी झाले होते. तिरंगी लढतीत भारतीय जनता पक्षाचा झेंडा सोलापूर लोकसभा मतदारसंघावर फडकला जातो. दुसरं एक महत्वाचं सोलापूर जिल्ह्यातलं माढा लोकसभा मतदारसंघ फार चर्चेत आला होता. राज्यभरात त्याची चर्चा झाली की शरद पवारांनी या ठिकाणी निवडणूक लढवण्याचं घोषित केलं होतं, नंतर माघार घेतली आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांची उमेदवारी त्यांनी जाहीर केली आणि संजय शिंदे विजयी उमेदवार म्हणून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या माढा मतदारसंघात ते फिरत होते. परंतु आता सध्याचं चित्र जर बघितलं तर त्या ठिकाणी फलटणचे नाईक निंबाळकर, भारतीय जनता पक्षाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आणून मुख्यमंत्र्यांनी ही एक वेगळी चाल खेळली आणि त्यांना तिकीट दिलं, उमेदवारी दिली. रणजितसिंह मोहिते पाटलांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला, त्यांना जर उमेदवारी दिली तर धोका ठरू शकतो. विजयसिंह मोहिते पाटलांना राष्ट्रवादीकडून मागच्या वेळेस मोदी लाटेतही ते विजयी झाले होते 25,000 मतांनी, परंतु यावेळेस वातावरण विरोधात होतं आणि ह्या मोहिते पाटील गटाला सोबत घेऊन रणजितसिंह नाईक निंबाळकर काँग्रेसचे साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष त्यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देऊन मुख्यमंत्र्यांनी एक चाल खेळली. आता ती चाल यशस्वी झाल्याचं दिसत आहे. मध्यंतरी आताच्या निवडणुकीच्या काउंटिंगच्या दृष्टीने बघितलं तर रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि संजय शिंदे जिल्हा परिषदचे अध्यक्ष यांच्यात प्रचंड रस्सीखेच चालू आहे. 1100, 1400, 2500, 2100 अशी लीड पुढे मागे होते. निंबाळकर एका वेळी 141 मतांनी पुढे होते एका फेरीत, तर एका फेरीत फक्त 6 मतांनी पुढे आले. म्हणजे हे फार मोठी लढत जोरदार चालू आहे. आता सध्याची परिस्थितीत रणजितसिंह नाईक निंबाळकर 6,828 मतांनी आघाडीवर आहेत. अजून चित्र क्लिअर स्पष्ट व्हायचं आहे. 12 नंतर ट्रेंड सेट होईल असं वाटतं. सोलापूरचं एवढंच. ओके अभयजी, म्हणजे याचा अर्थ असा आहे की सोलापूर अत्यंत धक्कादायक कदाचित असू शकते, कारण वंचित बहुजन आघाडी ही काँग्रेस आघाडीची मतं खाईल आणि मोठ्या मोठ्या लोकांना धक्का पोहोचेल असं साधारणपणे आता सगळ्या राज्यातलं चित्र आपल्या समोर येते. माढ्याची जी लढत आहे तिच्याबद्दलही सगळ्यांना उत्सुकता आहे, कारण मोहिते पाटलांचा जो काय त्यांचा भाजपचा जो मार्ग आहे त्याच्याबद्दल लोकांना उत्सुकता आहे. आणि वंचित बहुजन आघाडीचा फटका आणखी कोणाकोणाला बसू शकतो. आघाडीचे जे मित्र पक्ष आहेत, स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी त्यांनाही यावेळी तिथली निवडणूक, ते हातकणंगले मतदारसंघामध्ये सध्याचे विद्यमान खासदार आहेत आणि देशातले शेतकऱ्यांचे नेते ते बनू पाहत आहेत, पण त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये झुंजावं लागतंय, कारण तिथं सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने काही मतं खाल्लीत असं चित्र समोर येते. आमचे शरद यादव कोल्हापूरमधून आपल्याला त्याबाबत अपडेट देतील. शरद, कोल्हापूरचं काही तुमच्याकडे पहिल्यांदा अपडेट असेल तर तेच सांगा, हातकणंगले मतदारसंघाचं सांगा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोल्हापूर आवृत्ती अंतर्गत रत्नागिरी सिंधुदुर्ग हा जो मतदारसंघ आहे त्याच्याबद्दल सुद्धा अपडेट सांगा, कारण शिवसेनेचे खासदार विनायक राऊत
आणि निलेश राणे या दोघांमधली लढत तिथे अत्यंत महत्वाची आहे. पहिल्यांदा तुम्ही हातकणंगले मतदारसंघाचं राजू शेट्टींची काय परिस्थिती आहे ते सांगा. हा सर, तर हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीबरोबर इथं लढत होते. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे धैर्यशील माने, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे युतीचे उमेदवार म्हणून लढत होते. पहिल्या फेरीमध्ये फक्त 56 मताची आघाडी इथं धैर्यशील मानेंना मिळाली होती. ती दुसऱ्या तिसऱ्या फेरी अखेर वाढून चौथ्या फेरी अखेर ती 21,000 मताची आघाडी धैर्यशील मानेंना मिळाली. आणि आता पुढल्या फेऱ्या जशा जशा होतील तशी ही आघाडी वाढायला लागल्या आणि एकूणच राजू शेट्टी हे शेतकऱ्यांचे नेते म्हणवले जातात, ते पराभवाच्या छायेत आहेत, असं एक चित्र पहिल्या टप्प्यावर इथं दिसते. दुसरं, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचं बघितलं तर संजय मंडलिक जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांनी राष्ट्रवादीचे स्टँडिंग खासदार धनंजय महाडिक यांचा जवळजवळ पराभव केलाय असं चित्र आहे. त्यांचं 1,07,000 मताची आघाडी, निर्णायक आघाडी म्हणावी अशी त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे सतेज पाटील जे काँग्रेसचे आमदार आहेत त्यांनी एक मोहीम राबवली होती, आमचं ठरलंय. तर त्या आमचं ठरलंय या मोहिमेला कुठंतरी बळ मिळतंय आणि त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक इथं विजय होत आहेत असं एक चित्र आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा निलेश राणे यांच्यामुळे चर्चेत आहे. नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे आणि शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्यामध्ये इथं लढत झाली आणि यामध्ये आता 7व्या फेरी अखेर 47,500 मतानं विनायक राऊत तिथं आघाडीवर आहे. त्यामुळे तिथं दुसऱ्यांदा सलग नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांना पराभव पत्करावा लागेल असं चित्र आहे. त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातल्या ह्या 3 मतदारसंघात तर शिवसेनेनं मुसंडी मारले असं दिसतंय सर. बरोबर, याचा अर्थ शिवसेनेचे आणि कदाचित कोल्हापूर धक्कादायक असू शकतो, कारण तिथं मगाशी मी सांगितलं तसं शरद पवारांनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी खूप लक्ष घातलं होतं आणि त्यांना भीती वाटत होती की इथलं सीट आपलं आपण गमावू शकतो. जे धनंजय महाडिक आहेत राष्ट्रवादीचे आहेत, पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जमत नव्हतं. सतेज पाटील तिथले काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांचं आणि त्यांचं पूर्वीचं सख्य विसरून ते एकमेकांचे वैरी झाले आणि त्यांनी एकमेकांच्या विरोधात काम केलं. शरदनं उल्लेख केला तसा आमचं ठरलंय अशी मोहीम त्यांनी सुरू केली आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी तिथं शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांना मदत केली अशी परिस्थिती होती. त्याच्यामुळं आता संजय मंडलिक तिथं पुढे आहेत आणि हे अगदी साहजिक आहे. आपण खानदेशमध्ये जाऊया. खानदेशमध्ये राहुल रनाळकर आमचे सहकारी आहेत आणि तिथं धुळे, नंदुरबार, जळगाव या मतदारसंघांमधलं काय अपडेट आहे राहुल? नमस्कार सर. आणि आपण आता खानदेशचा जो आता उल्लेख केला, कारण खानदेशमध्ये सगळ्या प्रतिष्ठेच्या सीट्स आहेत. खानदेश हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. रावेरमध्ये एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे ज्या विद्यमान खासदार आहेत, तर त्याच 1,10,000 मतांनी पुढे आहेत. त्याच्यामुळे एक मोठा लीड त्यांच्याकडे आहे आणि तो लीड विकणं खूप कठीण आहे. आणि माजी खासदार काँग्रेसचे उल्हास पाटील हे दुसऱ्या स्थानावर आहेत. आणि वंचित बहुजन आघाडीचे नितीन कांडेलकर यांनी देखील 20,000च्या वर मतं घेतलेली आहेत. पण ही सीट जवळपास भाजपसाठी निश्चित मानली जाते, कारण हा लीड तुटणं कठीण आहे. जळगावमध्ये युवा आमदार आहेत चाळीसगावचे उमेश पाटील, तर ते देखील जवळपास 1,10,000 मतांनीच ते देखील पुढे आहेत. त्याच्यामुळे ही लीड पण तुटणं, कारण इथं राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर तर यांचं एक मोठं आव्हान त्यांच्यापुढे होतं. परंतु एकूणच आणि जळगावमध्ये अनेक आपण बघितलं होतं, कारण राज्यभर गाजलेल्या एक हाणामाऱ्यांचे प्रसंग भाजपच्या मंचावर झाले होते आणि ऐनवेळी सुलता वाघ यांचं तिकीट कापून ते तिकीट उमेश पाटील यांना देण्यात आलं आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादीला त्याचा कुठेतरी फायदा होईल आणि भाजपची थोडी पिछाट होऊ शकते अशी चर्चा खूप मोठ्या प्रमाणावर झाली होती. परंतु त्याचा देखील काही फायदा होताना दिसत नाहीये आणि एकूणच इथे भाजपची सीट जी उमेश पाटील 40गावचे आमदार हे देखील पुढे लाखापेक्षा जास्त मतांनी ते पुढे आहेत. धुळ्यामध्ये संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांची देखील आघाडी आहे. ते जवळपास 60,000 मतांनी पुढे आहेत आणि तिथे देखील काँग्रेसने रोहिदास पाटील यांच्याऐवजी त्यांचे पुत्र कुणाल पाटील म्हणजे धुळे ग्रामीणचे जे आमदार आहेत तर त्यांना ऐनवेळी तिकीट दिलं आणि एक वेगळं उत्साहाचं वातावरण काँग्रेसमध्ये होतं. एक चांगली परिस्थिती होती, कारण मालेगावचा जो मुस्लिम मतदार आहे तर तो मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या पाठीशी राहील अशी एक त्या बळावर ते निवडून येतील अशी एक शक्यता होती. पण ते देखील आता 60,000 मतांनी मागे आहे आणि तिथे देखील डॉक्टर सुभाष भामरे यांची आघाडी आहे. 60,000 मतांची ती आघाडी आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये नंदुरबारचे केसी पाडवी तर हे पुढे होते, म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये काँग्रेसची एकमेव सीट
गणली जात होती, तर ते केसी पाडवी हे पुढे होते, पण ते देखील आता नंतरच्या फेऱ्यांमध्ये मागे पडलेले आहेत. जवळपास 20,000 मतांनी डॉक्टर हिना गावित भाजपचे जे उमेदवार आहेत तर त्यांनी पुन्हा आघाडी इथं घेतलेली नंदुरबारमध्ये. तर ही काट्याची टक्कर खानदेशमध्ये होते. दिंडोरीमध्ये डॉक्टर भारती पवार या जवळपास 25,000 मतांनी पुढे आहेत आणि तिथं देखील भाजपचीच स्थिती पुढे आहे आणि ती लीड हा थोडा पुढे वाढत जाईल अशी एक शक्यता आता सध्या तरी ट्रेंडनुसार दिसते. नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांची देखील आघाडी आहे आणि तिथे समीर भुजबळ हे पिछाडीवर आहेत. त्याच्यामुळे एकूणच ह्या खानदेशच्या 4 जागा आणि नाशिकच्या 2 जागा, तर या 6 जागांवर सध्या तरी युती पुढे आहे. एक काट्याची टक्कर म्हणता येईल ती नंदुरबारमध्ये आहे आणि नाशिकमध्ये एक काट्याची टक्कर आहे. परंतु एकूणच आता सध्याचा जर ट्रेंड बघितला तर युतीच्या जागा पुढे राहतील आणि त्या जागांचा लीड तुटणं हे थोडंफार कठीण दिसतंय. त्याच्यामुळे आता पुढच्या फेऱ्यांमध्ये कसं चित्र राहील यावरच एक पुढचा निकाल अवलंबून. ओके, याचा अर्थ असा कल असा दिसतोय की एक्झिट पोल मधले जे अंदाज होते ते खरे ठरताना दिसत आहेत. युतीच्या बाजूला बऱ्याच गोष्टी जाताना दिसत आहेत, मतं जाताना दिसत आहेत. आणि रणजित खंदारे आहेत आपल्याकडे औरंगाबाद मधून, ते न्यूज एडिटर आहेत. तिथलं आणखी काय नवीन अपडेट रणजित काय हाती आलंय? पण साधारणपणे वंचित आघाडीचा प्रभाव दिसतो आहे. औरंगाबाद मतदारसंघात तर वंचित आघाडी पहिल्या नंबरवर आहे आणि 4 वेळा खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे हे तिसऱ्या नंबरवरती आता या परिस्थितीमध्ये दिसत आहे. इथं या मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे एक खासदार विरुद्ध 3 आमदार अशी या मतदारसंघाची निवडणूक झालेली आहे. त्याच्यामध्ये हर्षवर्धन जाधव यांनी मराठा क्रांती मोर्चाचा फायदा घेत त्यावेळी जो राजीनामा दिला त्याचा फायदा घेत त्यांनी आता ही निवडणूक लढवली आणि मराठा समाजातला जो तरुण वर्ग आहे तो त्यांच्या पाठीशी राहिला आणि यावेळी पहिल्यांदा त्यांच्यामुळं शिवसेनेच्या मताचं डिवायडेशन झालं. त्यामुळं खैरेंना तिथं फटका बसतो आहे आणि वंचित आघाडीकडं दलित आणि मुस्लिम असा एक गठ्ठा त्यांच्यासोबत राहिला आणि काँग्रेसनं अगदी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवार जाहीर केलेला नव्हता. त्यामुळे त्यांना सगळी तयारी करणं आणि लढणं या सगळ्या याच्यामध्ये ते मागे पडले आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आता या क्षणी इम्तियाज जलील हे जवळपास 8,500च्या वर मतांनी आघाडीवर दिसत आहेत. लातूरमध्ये सुधाकर संगारे हे जिल्हा परिषद सदस्य आहेत. भाजपनं त्यांना तिकीट दिलं. काँग्रेसनं मच्छिंद्र कामत यांना मुंबईवरनं तिथं आणलं आणि तिकीट दिलं. परंतु ते नौखे उमेदवार होते आणि त्याचबरोबर तिथे शिवराज पाटील चाकूरकरांना ते पहिल्यांदा भेटायला गेले. त्यावेळेस त्यांनी असं विचारलं आपण कोण. तिथनच त्या निवडणुकीमधला त्या मतदारसंघात प्रभाव असलेला जो लिंगायत मतदार आहे तो त्यांच्या पाठीशी राहतो की नाही ही शंका होती. ती आता स्पष्ट दिसते आहे आणि तिथं जवळपास सुधाकर संगारे भाजपचे जवळपास 5,000 मतानं आता आघाडीवर दिसत आहेत. उस्मानाबाद मधली राष्ट्रवादी काँग्रेसची सीट खात्रीची सीट म्हणून ओळखली जात होती, परंतु तिथंही आता ओमराजे निंबाळकर यांनी 30,000 मतांची आघाडी घेतलेली आहे. तिथं शिवसेनेमध्ये फूट पडलेली होती. या सगळ्या परिस्थितीमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना 30,000ची लीड घेतली आहे हे तिथलं एक वैशिष्ट्य आहे. रावसाहेब दानवे यांची सीट खात्रीचीच मानली जात होती, ती जवळपास आता 36,000 मतांना ते आघाडीवरती आहेत. बीडमध्ये प्रीतम मुंडेंचे ज्यावेळेस गोपीनाथ मुंडेंचं निधन झालं त्यावेळी ज्यावेळेस तिथं इलेक्शन झालं त्यावेळी प्रीतम मुंडेंच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं मुंडेंच्या घराण्याच्या विरोधात उमेदवार द्यायचा नाही असं ठरवून त्यांचा पारंपरिक मतदारसंघ असतानाही उमेदवार दिला नाही आणि त्यावेळी मग तिथं काँग्रेसच्या उमेदवाराला उभा राहावं लागलं आणि त्यावेळेस त्यांचा पराभव झाला होता आणि प्रीतम मुंडे या जवळपास 9 लाख मतांनी 6 लाख मतांनी विजयी झालेल्या होत्या. आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने तिथं जिल्हा प्रमुख असलेला जिल्हा परिषद सदस्य असलेला उमेदवार दिला आणि तिथं फाईट मध्ये उतरले. परंतु या क्षणी तिथंही ते प्रीतम मुंडे 50,000 मतांनी आघाडीवर दिसत आहेत. बरोबर. अर्थ असा आहे म्हणजे आमचे सगळे सहकारी, मी तुम्हाला परत एकदा या प्रेक्षकांना आपल्या वाचकांना सांगू इच्छितो की आमच्या सर्व सकाळच्या आवृत्त्यांचे संपादक सिनियर सहकारी आहेत आणि ते आपल्याला अपडेट देतच आहेत, पण त्याच्यासोबत ते जे विश्लेषण करतायत मला वाटतं ते फार महत्वाचं आहे. कारण गेले अनेक वर्षानुवर्ष ते तिथं काम करतायत. त्यांना तिथल्या समाजाची नाडी माहिती आहे, राजकारणाची नाडी माहिती आहे, करंट आणि अंडर करंट माहिती आहेत. त्यामुळे हे आमचं फेसबुक पेज तुम्ही पाहत राहा, लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअर करा. आपल्यासोबत इथं स्टुडिओमध्ये केदार नाईक आहेत,
राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत आणि केदार नाईक आपल्याला या सगळ्या जे मतदानाचे कल आहेत त्याचं थोडंसं विश्लेषण करणार आहे. बोला बोला एक मिनिट ते गायकवाड साहेब बोला. गायकवाड साहेब, एक मिनिट ते विश्लेषण करण्यापूर्वी एक सोलापूरचं अपडेट. ओके, ब्रेकिंग अपडेट आहे सोलापूरचं. डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे 47,000 मतांनी आघाडीवर आहेत सुशीलकुमार शिंदेच्या पेक्षा, आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर हे 7,656 मतांनी माढा मतदारसंघात संजय मामा शिंदे राष्ट्रवादीचे यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत. धन्यवाद. बरोबर आहे अभयजी, याला ब्रेकिंग म्हणावं आणि धक्कादायक म्हणावं परिस्थिती आहे, असे हे निकाल आहेत. कारण डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी हे जे आहेत हे कुठेही खरं तर कुठेही चर्चेत नव्हते आणि आता त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या फायदा त्यांना होताना दिसतोय. दुसरीकडे माढ्यामध्ये तीच परिस्थिती आहे. मोहिते पाटील तिकडे गेले आणि त्याच्यामुळं हे युतीला याच्यामध्ये आघाडी मिळताना दिसते. मला वाटतं बहुधा सगळ्या मतदारसंघांमध्ये अशाच पद्धतीची परिस्थिती दिसते. म्हणजे केदार नाईक सर की एक्झिट पोल मधून जे अंदाज आले याचा अर्थ ते खरे होताना दिसत आहेत. नुसतेच खरे नाही तर बऱ्यापैकी खरे. अजून आपण दुपारनंतर म्हणू शकू की तंतोतंत खरे. पण वंचित बहुजन आघाडीचा हा जो रोल आहे, ही जी त्यांनी भूमिका निभावलेली आहे, त्याचा फटका काँग्रेस आघाडीला बसताना दिसतोय. हे वंचित बहुजन आघाडीचं नेमकं राजकारण काय आहे, तुम्ही थोडंसं विश्लेषण करा. वंचित बहुजन आघाडीचं राजकारण हे म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी बांधलेली जी एक सामाजिक मोठ होती ती निसटताना आपल्याला दिसते. यशवंतराव चव्हाण आणि तदनंतरच्या काँग्रेसच्या राजकारण्यांनी कॉन्स्टंट बेरजेचं राजकारण केलं की ज्याच्यामध्ये वेगळे सामाजिक घटक काँग्रेससोबत जोडताना आणि त्यांच्याही हितसंबंधांचा काँग्रेस विचार करत असे. दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये नामांतरण चळवळ असो किंवा हिंदुत्वाची लाट असो, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये असे अभिसरणाचे विषय न राहता महाराष्ट्राचे राजकारण जातीयवाद आणि जमातवादाकडे जास्तीत जास्त पसरलं. दुसरी गोष्ट, पॉलिटिकल सायंटिस्ट सांगतात की डिक्लाइन ऑफ काँग्रेस ऍज अ पॉलिटिकल सिस्टीम असा एक फेनॉमिना आहे की ज्याच्यामध्ये की काँग्रेस सुरुवातीला सर्व घटकांचं प्रतिनिधित्व करू शकत असे, पण काँग्रेस आता निवडून येत नाही. पण जर आता काँग्रेस निवडून येत नसेल तर प्रत्येक घटकाला असं वाटायला लागलं की आपण स्वतःचे प्रतिनिधित्व करणं आवश्यक आहे. आणि या विचारातनं आपल्याला वंचित बहुजन आघाडी येताना दिसते. वंचित बहुजन आघाडीच्या दुर्दैवाने किंवा एकंदरीत दलित राजकारणाच्या दुर्दैव म्हणजे की तो महाराष्ट्रात स्ट्रॅटेजिकली डिस्ट्रीब्युटेड नाही की जसा तो युपीत आहे. अजून आपल्याकडे फर्स्ट पास द पोस्ट आहे आणि आपल्याकडे प्रोपोर्शनल वोटिंग नावाची सिस्टीम नाही. त्याच्यामुळे दलित समाजाच्या जी अस्मिता आहे ती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही परिसीमेला आणि परिघालाच राहिलेली आहे. तर त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा हा प्रयत्न होता की आपण एक स्वतः एक स्टॅन्स देण्याचा. परंतु दुर्दैवाने असं होतं की विचारसरणीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा विचार चांगलाही असेल, परंतु कदाचित आपल्याला टेलिओलॉजी म्हणजे एंड्सचा विचार करावा लागतो. आणि बाळासाहेब आंबेडकरांना हा विचार सुरुवातीपासून क्लिअर असता की आपलं या निवडणुकीच्या घालमेलीमध्ये काय होणार आहे, किवलाघालीमध्ये काय होणार आहे, आणि इथनं जर आपण काही स्ट्रॅटेजिक अलायन्स बांधू शकलो असतो तर तो त्यांनाही फायदा झाला असता आणि विरोधकांनाही फायदा झाला असता. परंतु आता वंचित बहुजन आघाडीचं राजकारण ते कितीही विधायक असेल किंवा कितीही पॉलिटिक्स आणि डेमोक्रेसी डीप नेणारा असेल तरीही आताचा त्याचा फायदा प्रस्थापितांना झालेला दिसतो. बरोबर. म्हणजे केदार नाईक सर असं म्हणतायत की त्याचा फायदा शेवटी प्रस्थापितांना होताना दिसतोय. शैलेश पांडे सर आहेत आपल्याकडे नागपुरातून आणि संदीप भारंबे आहेत. तिथं काय वंचित बहुजन आघाडीचा फटका कुठल्या उमेदवारांना बसताना दिसतोय आणि हे राजकारण कुठल्या दिशेने जाताना दिसतंय, शैलेश सर? जिथे मेजर फॅक्टर जो आहे तो अकोल्यापुरता किंवा सोलापूर पुरता मर्यादित राहील असं जे वाटत होतं ते काही खरं नाही आहे. आपण उदाहरण जर घेतलं तर यवतमाळ वाशिम मध्ये दुसऱ्या फेरीच्या अखेर भावना गवळी या शिवसेनेच्या उमेदवार आहेत. एक 4,000 मतांनी आघाडीवर आहे. पण तिथे जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत त्यांनी 7,500 मतं घेतलेली आहेत म्हणजे आतापर्यंत. हेच तुम्हाला गडचिरोलीमध्ये पाहता येईल की तिथे अशोक नेते जे आहेत 1,15,000 मतं आतापर्यंत त्यांना मिळाली. 5व्या फेरी एकर ते 33,000 मतांनी आघाडीवर आहेत. पण तिथे रमेश गजबे जे माजी मंत्री आहेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार त्यांना जवळजवळ 28,000 मतं आहेत. हे आणखी यातलं अकोल्याचं संदीप सांगू शकेल. एक आणखी ब्रेकिंग सांगायचं म्हणजे चंद्रपूरमध्ये 2020ची मॅच झालेली आहे. 8व्या फेरी अखेर बाळू धानोरकर
हंसराज भैया अहिर यांच्या पेक्षा आघाडीवर आहेत. अमरावतीमध्ये अडसुळांची आघाडी कमी होऊन ती 1175 मतांवर आलेली आहे. त्याच्यामुळे अमरावती आणि चंद्रपूर ही विदर्भामधली जरा काट्याची लढत दिसते आहे. अश्विन, तुम्ही जो वंचित बहुजन आघाडीचा जो उल्लेख केला त्यात मला असं वाटतं की आता ज्या अभ्यासकांनी जे विश्लेषण केलं ते मला पटतं आहे की काँग्रेस आता तशी इन्क्लुझिव्ह आणि रिप्रेझेंटेटिव्ह पार्टी राहिलेली नाही. एक मला असं वाटतं की वंचित बहुजन आघाडीचा जो गेम स्पॉइलर होता हा ठरवूनच लावण्यात आला. कारण आपण अकोल्याचं जर उदाहरण घेतलं तर अकोल्याचे गेल्या 4-5 निवडणुकांमध्ये अनुभव असा आहे की थेट लढत जर असेल तर तिथे प्रकाश आंबेडकर जिंकतात आणि त्रिकोणी लढत असेल तर तिथे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जिंकतो. म्हणजे हे असं तिथलं सरळ सरळ गणित आहे. तसंच विदर्भात ज्या ज्या ठिकाणी वंचित बहुजनचे उमेदवार आणि त्यांची मतपेटी चांगली होती किंवा उमेदवार चांगला आहे त्या त्या ठिकाणी काँग्रेस आणि एनसीपीचा गेम स्पॉइल होताना दिसत आहे. काही ठिकाणी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की गडचिरोलीमध्ये 86,000 मतं नामदेव उसेंडींना आहेत आणि 28-29,000 मतं रमेश गजबेंना. हे जर एकत्र केले तर ते अशोक नेतेंपेक्षा जास्त आहे. म्हणजे हे एक उदाहरण झालं. अशीच परिस्थिती यवतमाळ वाशिम मध्ये तुम्ही जर धरलं तर माणिकराव ठाकरेंना 30,000 मतं आहेत आणि प्रवीण पवार जे आहेत वंचित बहुजन आघाडीचे त्यांना 7,500 मतं आहेत. भावना गवळींना 34,300 मतं आहेत. असं जिथे जिथे त्यांना शक्य आहे तिथे तिथे त्यांनी त्या पक्षाला व्यवस्थित डॅमेज केलेलं आहे. आता हे ठरवून केलं असं म्हणता येणं शक्य आहे. श्रीरंग, बरोबर. याचा बाळासाहेबांची जी वंचित बहुजन आघाडी होती किंवा आहे त्याचा मोठा फटका बाकीच्या या प्रस्थापित पक्षांना किंवा काँग्रेस आघाडी यांना बसताना दिसतोय. आणि मला वाटतं की त्यांचे उमेदवार जे आहेत काँग्रेसमध्ये इम्तियाज जलील तर रणजित ते किती याने पुढे आहेत मागे जरा सांगता, अपडेट देता? रणजित, माझा आवाज येतोय तुम्हाला? रणजित खंदारे, हा आता येतोय आवाज आला. आता आला. मध्ये मध्ये आवाज बंद होतोय. तिथे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची काय परिस्थिती आहे? आपण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांविषयी राज्यातल्या त्यांना किती मतं पडली किंवा त्यांनी इतर किती कोणाची मतं खाल्ली याच्याविषयी चर्चा करतोय. औरंगाबादमध्ये इम्तियाज आहेत, त्यांची काय, त्यांना किती मतं आहेत? तुमच्याकडे काय अपडेट्स आहेत का रणजित? आपण परत एकदा रणजित यांच्याकडे जाऊ. काहीतरी तांत्रिक कारण आहे, त्यांना माझा आवाज पोहोचत नाहीये. आवाज बोला, येतोय आवाज? आलेला आहे आवाज सर. 6व्या फेरी अखेर आपण ते वंचित आघाडीचे इम्तियाज जलील यांनी जवळपास 74,061 मतं घेतलेली आहेत आणि तेच आता जवळपास 8,636 मतांनी आघाडीवर आहे. ओके, याचा अर्थ असा आहे की वंचित बहुजन दूर आहे तो या इलेक्शन मध्ये आणि हा मोठा फॅक्टर आहे. आणि मला वाटतं सांगलीमध्ये याच पद्धतीचं गोपीचंद पडळकर हे वंचित बहुजन आघाडीचे जे नेते आहेत म्हणजे कार्यकर्ते होते हे भाजपचे आणि ते उमेदवारी मिळत नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीकडे गेले. तिथं मोठा धनगर समाज आहे आणि या धनगर समाजाची मतं ते घेतील आणि त्याचा फटका कोणाला बसेल तर त्याचा फटका भाजपचे संजय काका पाटील यांना बसेल असं म्हणत होतं. पण त्याचा फटका तिथं काँग्रेसचे उमेदवार जे आहेत विशाल पाटील त्यांनाही बसू शकतो असं चित्र आहे. हातकणंगलेमध्ये सुद्धा राजू शेट्टी जे आहेत त्यांना हा फटका बसू शकतो. शरद यादव आहेत कोल्हापूरातून आपल्यासोबत जोडले गेलेले. शरद, वंचितच्या या उमेदवारांचा काय अपडेट काय आहे? सर, लोकसभा मतदारसंघात असलम सय्यद हे वंचित आघाडीचे उमेदवार होते. त्यांना आता 7व्या फेरी अखेर 29,000 मतं मिळालेली आहे आणि राजू शेट्टींची पिछाडी जी आहे ती 21,000 मताची आहे. म्हणजे तिथं जर आपण बघितलं तर राजू शेट्टींच्या मतपेटीवर वंचित आघाडीने डल्ला मारलाय किंवा वंचित आघाडीमुळे तिथं राजू शेट्टींना सेटबॅक बसतोय असं एक चित्र आहे. सांगलीमध्ये ते चित्र अधिक ठळक दिसतंय. तिथं वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांना 70,000 मतं आता पडलेत तर गोपीचंद पडळकर जे वंचित आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना तब्बल 60,000 मतं पडलेत आणि तिथं 34,000 मतानं आता संजय पाटील जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत ते आघाडीवर आहेत. तर तिथंही
वंचित आघाडीचा उमेदवार काँग्रेस राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीची जी आघाडी आहे त्या उमेदवारांना अडचणीचा ठरतोय असं एक चित्र आहे. कोकणात मात्र रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात वंचित आघाडीच्या उमेदवाराला फारशी मतं पडलेली आहेत असं काही दिसत नाही. त्यामुळे वंचितचा फॅक्टर कोकणात काम करतोय असं चित्र नाही सर. बरोबर, म्हणजे मला वाटतं या निवडणुकीतला मुद्दा जो असेल त्याने अनेक मोठ्या मोठ्या उमेदवारांना धक्क्याला लावलं, ते वंचित बहुजन आघाडी असेल. वंचित बहुजन आघाड्याविषयी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या राजकारणाविषयी आमचे अकोल्याचे संपादक संदीप भारंबे आहेत. संदीप, काय सांगू शकाल या राजकारणाविषयी आणि हे सगळे धक्कादायक निकाल त्यांनी लोकांना धक्के देण्याचे जे उपक्रम सुरू केला या निकालांमधून समोर येतोय, जरा सविस्तर सांगा. ऍडव्होकेट जे 1990च्या दशकामध्ये अकोल्यात आले आणि त्यांनी हे सोशल इंजिनिअरिंगचे प्रयोग सुरू केले. वंचित बहुजन आघाडी हे त्याचं तिसरं रूपांतर आहे. पहिले त्यांनी भारिप बहुजन महासंघ असं स्थापन केला. केवळ बौद्ध मतांवर अवलंबून न राहता ज्या जाती किंवा ज्या समूहांना न्याय मिळत नाही किंवा ज्यांना सत्तेत स्थान मिळत नाही अशा लोकांना त्यांनी हे उभं करायचा प्रयत्न केला. खास करून तो जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये यशस्वी ठरला. पहिल्या याच्यामध्ये ज्या जातींना त्या त्या मतदारसंघामध्ये हे आहे अधिक संख्या आहे त्या त्या उमेदवारांना त्यांनी उमेदवारी दिली आणि जे जातीचे उमेदवार कधी जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ शकले नाहीत ती त्यांनी करून दाखवण्याची किमया इथं केली. 1990 ते 2004 पर्यंत हा या सगळ्या यांच्या राजकारणाचा जो आहे प्रकाश आंबेडकरांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या राजकारणाचा सुवर्ण काळ होता. मग हळूहळू त्याच्यामध्ये जे काही दोष दिसायला लागले आणि ते त्याची लोकप्रियता इथं कमी व्हायला लागली. गेल्या विधानसभेच्या वेळेस त्यांनी जवळपास 23 उमेदवार उभे केले होते. पैकी 22 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. पण या प्रत्येकाने काय केलं की जे बाकी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे जे मतं आहेत ते मतं खाण्याचं काम केलं आणि अशा मतविभाजनातून भाजप शिवसेनेचा इनडायरेक्ट फायदा झाला आणि त्यामुळे त्यांच्यावरती तो आरोप व्हायला लागला की हे भाजपची बी टीम आहे. या लोकसभा मतदारसंघाच्या वेळी ते प्रकर्षानं ते आरोप व्हायला लागले. त्याचं कारण असं की बाळासाहेब आंबेडकरांनी म्हणजे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये एक दलित नेता म्हणून आपली एक नवीन ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ते नॅशनल लेवलला जाईल याच्यासाठी त्यांनी वंचित बहुजन आघाडी निर्माण केली. तर बौद्ध आणि वंचित बहुजन आघाडी म्हणजे जे जे वंचित घटक आहेत त्यांना स्थान देणे आणि त्यांना उमेदवारी उभं करून त्यांना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि तुमचे प्रश्न आम्हाला सोडवायचे आहेत अशा पद्धतीनं त्यांनी ते राजकारण केलं. आणि मुस्लिम घटक हा त्यांच्या बाजूला येत नसल्याने त्यांनी MIM सुद्धा आणलाय. त्याच्यावरून बरेच क्रिया प्रतिक्रिया उमटल्या, त्याच्यावर वादही झाले. पण आता असं दिसतंय की त्यांचा सध्याच्या ज्यातला कॅन्डिडेट जे आहेत औरंगाबादचे MIMचे ते पुढे आघाडीवर दिसत आहेत. त्याशिवाय खास करून विदर्भ मराठवाडा या प्रांतामध्ये थोडं त्यांचं हे आहे आणि 48ही लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी आपले उमेदवार उभे केले. या अगदी काँग्रेससोबत आघाडीसाठी त्यांनी 12 जागा मागितल्या होत्या. त्या सगळ्या जागा जिथं उमेदवार पडलेल्या आहेत काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे त्या जागा आम्हाला द्या असं त्यांनी म्हटलंय. पण तेवढ्या जागा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी द्यायला तयार नव्हती किंवा जेव्हा तयार द्यायला होती तेव्हा हे घ्यायला तयार नव्हते. अशा पद्धतीनं ते राजकारणात त्यांचं सतत त्यांनी आपण कसं केंद्रस्थानी राहू शकू असं प्रत्येक वेळी आंबेडकरांनी स्टेटमेंट केले आणि ते या पूर्ण राजकारणामध्ये केंद्रस्थानी राहिले. ज्या 48 जागा आहेत त्याच्यापैकी त्यांनी या 48 जागेवर 25 जातीचे वेगवेगळे उमेदवार दिले. त्यामध्ये तुलू मंगलोर झाले, दिवर, तेली, ओलार, शेल्पी अशा सगळ्या प्रकारच्या जातीचे उमेदवार दिले. म्हणजे बौद्ध 9 उमेदवार आहेत, धनगर 7 आहेत, मुस्लिम 5 आहेत, माडी 2 आहेत, कुणबी 2 आहेत, बंजारा 2 आहेत, कोळी 2 आहेत आणि इतर 18 जातींचे प्रत्येकी एक उमेदवार दिले. आता त्याचा विषय असा झालाय की आंबेडकर हे नाव जे त्यांचं ब्रँड नेम आहे त्याच्यामुळे दलित मतं हे त्यांनाच मिळणार किंवा त्यांनी जो उमेदवार दिला त्यांनाच मिळणार असे त्यांची जी रचना आहे ती निदान वराड आणि मराठवाड्यात तरी ते सक्सेस होताना दिसते आणि बाकीच्या ठिकाणी पण ती हळूहळू पुढे जाताना दिसते. म्हणजे त्यांचा जो विस्तार होता एवढ्याचा तो राज्यव्यापी या निमित्ताने होईल आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये हा पक्ष मोठ्या प्रमाणात काहीतरी पडझड करू शकेल अशी सध्याची स्थिती आहे. आणि बाळासाहेब आंबेडकरांनी आम्ही सर्वच्या सर्व ज्या 288 जागा आहेत त्या आम्ही स्वतंत्रपणे लढू, आम्ही भाजपकडे जाणार नाही आणि आम्ही काँग्रेसकडे जाणार नाही असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे या निमित्तानं त्यांची जी शक्ती आहे या भागात तरी ती दिसते. मला एवढं सांगायचं. बरोबर संदीप, म्हणजे याचा अर्थ बहुजन आघाडीची म्हणजे एकच चर्चा आणि वंचित बहुजन आघाडी विषयी आता सर्वत्र होईल असं दिसतंय. याचा अर्थ संदीपला आमच्या आवाज येत नाहीये, शैलेशजींना सुद्धा या वंचित बहुजन आघाडीच्या राजकारणाचं आता इथून पुढे मला वाटतं दुपारनंतर विश्लेषण जास्त करायला लागेल.
तिकडे आमचे अभय दिवाणजी आहेत, तिथेही बाळासाहेब आंबेडकर उभे आहेत. त्यांनी आणि सुशील कुमार शिंदेना धक्का बसतोय असं वातावरण दिसतंय. डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी हे आघाडीवर आहेत. त्याच्यामुळं आता वंचित बहुजन आघाडीने कोणाकोणाला धक्का दिला नेमका हे काही वेळातच आपल्याकडं चित्र येईल. आणि माझ्यासोबत आहेत जे गेस्ट आहेत, मी त्यांना केदार नाईक. हा काही अपडेट आहे सर हातकणंगलेचं एक अपडेट आहे. ओके, हातकणंगलेमध्ये धैर्यशील मानेंची आघाडी वाढते आणि आताच्या लेटेस्ट फेरीमध्ये 42,000 मतांनी त्यांनी आघाडी घेतलेली आहे. त्यामुळं राजू शेट्टी हे पराभवाच्या छायेत निघालेत. त्यांची आघाडी राजू शेट्टींची पिछाडी वाढायला लागली. त्यामुळं महाराष्ट्रातील धक्कादायक निकालाची नोंद हातकणंगलेत होण्याची सर संकेत मिळायला लागले आहे. हो, म्हणजे ही एक मोठी धक्कादायक, आपण ज्याला ब्रेकिंग म्हणू किंवा मोठी बातमी म्हणू, ही एवढं लीड धैर्यशील मानेंना मिळणं अत्यंत नवखा उमेदवार आहे. पहिल्यांदाच ते खासदारकीची निवडणूक लढवत आहेत. आणि राजू शेट्टी हे काय आता हातकणंगल्याचे खासदार किंवा महाराष्ट्राचे शेतकऱ्यांचे नेते राहिले नाहीत, तर ते देश पातळीवर पोहोचलेले नेते आहेत. मधल्या काळात देशभरातल्या जवळपास 209 संघटनांची त्यांनी मोठ बांधून दिल्लीला धडक दिली होती. त्यामुळे दूध असो, सहकार असो, विशेषतः ऊसाचं आंदोलन असो, याची आणि राजू शेट्टी, म्हणजे राजू शेट्टी म्हटलं की ऊसाचं आंदोलन, राजू शेट्टी म्हटलं की शेतकरी संघटनेचं, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन, शेतकऱ्यांचा आवाज, असं जे चित्र अलीकडच्या काळात निर्माण झालं होतं त्याला थोडा काही धक्का बसताना आपल्याला दिसतोय. आणि तिथं शिवसेना भाजपच्या लोकांनी जोर लावला होता. विशेषतः चंद्रकांत पाटील, राज्याचे 2 नंबरचे नेते त्यांना म्हणतात, त्यांनी त्याचं हातकणंगले मतदारसंघात मोठा जोर लावलेला होता. आणि त्यांचे जे एकेकाळचे सहकारी आहेत, आमदार उल्हास पाटील असोत किंवा सदाभाऊ खोत असोत, हे त्यांच्या विरोधात गेले. त्यांच्या विरोधात तिथं जातीय राजकारण मोठ्या प्रमाणात झालं. आणि महत्वाचं म्हणजे आता शरद यादव जे सांगतायत ते वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने जी मतं खाल्ली आहेत ती राजू शेट्टींचीच खाल्ली आहेत असं दिसतंय. म्हणजे वंचित बहुजन आघाडी अशी कोणाकोणाला धक्का देते ते आपल्याला आणखी दुपारनंतर तो कल स्पष्ट होईल. आपल्याकडं गेस्ट आपले जे आहेत, पाहुणे जे आहेत, केदार नाईक विश्लेषक आहेत. शिवसेना भाजप युतीला केदार सर कल जास्त जाताना दिसतोय, त्यांच्या जागा वाढताना दिसत आहेत. एक्झिट पोल मध्ये जे आकडे येत होते त्याच्यावर खूप उलटसुलट चर्चा झाली आणि हे आकडे खरे की खोटे याच्याबद्दल चर्चा झाली. तुम्ही एक थोडक्यात सांगा की हे काय राजकारण कुठल्या दिशेला निघालंय किंवा शिवसेना भाजप युतीला का जागा त्यांच्या वाढतायत? सगळ्यात मेन म्हणजे की नरेंद्र मोदी मानववंशशास्त्रज्ञ जसे सांगतात आपल्याला की कथा सांगणे, कथा गुंफणे, कथांवर विश्वास ठेवणे आणि कथांवरून आपली वर्तणूक चेंज करणे हा मानव जातीचा स्वभाव धर्म आहे. तर नरेंद्र मोदी ही एक कथा आहे की जी आता भारतीय लोकांनी एक वेगळ्या पद्धतीने, त्यात तथ्यांश असो सत्यांश असो पण असो, त्यांनी ती ऍक्सेप्ट केलेली आहे. ते जे लिडरशिप आणि नॅशनलिझमचे जे नरेटिव्ह आहे त्याच्यामध्ये बाकीच्या लोकांनी किती जरी चुका काढल्या तरी लोकांना त्या व्हर्च्यू एथिक्समुळे, म्हणजे की काँग्रेसकडनं लोकांना नरेंद्र मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप ऐकायचे नाही. कदाचित तुम्हाला दुसरी एजन्सी लागेल की जी त्यांच्यावर राफेलचे आरोप करू शकेल. आणि तत्सम तिसरी एक गोष्ट म्हणजे आपण मगाशी जे गरजेच्या राजकारणाचं बोललो तर ते गेल्या 5 वर्षांमध्ये मुख्यमंत्र्यांनी बऱ्यापैकी प्रमाणात केलेलं आहे. त्याच्यामधला एक फरक म्हणजे काय की यशवंतराव चव्हाणांनी एक आयडिओलॉजिकल कोहेरन्स आणि त्यात एक सामाजिक क्रांती आणायचा प्रयत्न केला. पण देवेंद्र फडणवीसांच्या जे बेरजेचं राजकारण आहे त्याच्यामध्ये विनेबिलिटी हा अल्टिमेट फॅक्टर आहे. तर महाराष्ट्रात असं म्हणता येईल की बीजेपी इज न्यू काँग्रेस, की तो प्रत्येक जिंकणारा लोकल सत्र आणि जो डिस्ट्रिक्ट लॉर्ड आहे तो बीजेपीने स्वतःच्या सोबत जोडायला सुरुवात केलेली आहे. तिसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी हे समजून घेतलं पाहिजे ते अजूनही मागच्या शतकातील स्पेंडिंग किंवा पद्धतीवर, म्हणजे ते उमेदवाराकडनं अपेक्षा करतात की त्यांनी कॅम्पेनचा खर्च करावा. बीजेपी असं करत नाही. बीजेपीचं मेन फंडिंग हे सेंट्रलाइज्ड आहे. म्हणजे की तुम्हाला, म्हणजे कुठल्याही कॅन्डिडेटला जर मी राष्ट्रवादीकडे जाऊ का बीजेपीकडे जाऊ तर तो बीजेपीकडे जातो, कारण की बीजेपी त्याचा खर्च, कष्ट ह्या सगळ्या गोष्टी कमी करते. अशा पद्धतीने बीजेपीनी आणि तिची अलायन्स म्हणून शिवसेनेनी महाराष्ट्रात एक क्रिटिकल मास तयार केलेला आहे. आणि ह्या क्रिटिकल मासमुळे एक आकर्षण राजकीय एलिटचं बीजेपी आणि शिवसेनेकडचं वाढत आहे. तर त्याच्यामध्ये परफेक्ट विनेबिलिटी हाच मुद्दा राहत असून आणि बीजेपीची स्पेंडिंग आणि सोशल मीडिया ब्लिट्झक्रीग ह्या गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत. दुर्दैवाने ह्यात मुद्द्यांना कुठे स्थान नाही. बरोबर. म्हणजे केदार नाईक सर, आता कोणी मान्य करो वा ना करो पण मोदी शहा ही जादू चालताना दिसतीये. भाजप आणि सेनेच्या जागा वाढताना दिसत आहेत. अजून दुपारनंतर आणखी कल स्पष्ट होतील आणि युतीला
म्हणजे एनडीएला या किती जागा मिळतील, तर त्या 200 पासून तर 400 पर्यंत असे वेगवेगळे अंदाज व्यक्त केले गेले. पण एक नक्की, जे जे काही सर्वे झाले त्याच्यामध्ये यावेळी युतीला सर्वाधिक जागा, म्हणजे एनडीएला, मोदी यांचे भाजप आणि मित्र पक्षांना सर्वाधिक जागा जातील असं एक्झिट पोल मधून सांगितलं गेलं होतं. आणि ते म्हणणं, ते अंदाज कुठेतरी खरे होताना दिसतायत असं आपल्याला दिसतंय. आपण ही चर्चा, आपण हे अपडेट्स असे घेतच राहणार आहोत. आपल्यासोबत उल्हासदादा पवार थोड्या वेळात येत आहेत, काँग्रेसचे नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याकडनंही आपण जाणून घेऊया. पण तोपर्यंत थोडासा ब्रेक घेऊया. आमच्या सोबत राहा, जाऊ नका कुठेही. धन्यवाद.